स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात बैठक. आमदार सुनील प्रभू, उपनेते अरुण दुधवडकर, उपनेत्या जान्हवी सावंत यांची उपस्थिती. प्रत्येक पक्ष या निवडणुकांमध्ये पुढे कसे जाऊ यासाठी प्रयत्न करतो आहे. कार्यकर्त्यांचं मत जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जिद्दीमुळे येणाऱ्या काळात नक्कीच यश मिळेल. फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेण्याची क्षमता शिवसैनिकांमध्ये आहे. आत्ताचं सरकार फक्त घोषणा करतं, लोकांमध्ये असंतोष आहे. या असंतोषाचा फायदा निश्चित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला होईल. ही निवडणूक जिद्दीने एकत्रितपणे लढाईची ही कार्यकर्त्यांची भावना. प्रत्येक कार्यकर्ता या पक्षासाठी योगदान द्यायला तयार आहे. शिवसैनिकांच्या जिद्दीमुळे शिवसेना टिकून आहे. कोणावर अन्याय होत असल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सगळ्यात पहिला रस्त्यावर येतो. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत अशी आमची आणि प्रत्येक मराठी माणसांची इच्छा आहे. महाराष्ट्रातल्या मराठी नागरिकांची इच्छा भविष्यात पूर्ण होईल असं आम्हाला वाटतं. दोन्ही भावांमध्ये कोणी येऊ शकत नाही. एकत्र यायचं की नाही हे दोन भाव मिळवूनच ठरवणार. असं की प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे आणि त्यामुळे प्रत्येक पक्ष हे या ठिकाणी या निवडणुकामध्ये आपण पुढे कसे जाऊ या दृष्टीने प्रयत्न करते आणि प्रत्येक राजकीय पक्षाचा बळ काय असेल तर कार्यकर्ता असतो. त्यामुळे कार्यकर्त्याची हितगुज करूनच त्याचं मत समजून घेऊन पुढे जाणं हे आत्तापर्यंत राजकारणातला जो शिष्टाचार राहिला त्यानुसार हे आजच्या बैठक आहे. मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांची जिद्द मी कोल्हापुरात बघतोय, हा जिद्दीमुळेच येणाऱ्या काळामध्ये आम्हाला चांगलं यश या भागात मिळेल. खरं तर विधानसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित यश महाविकास आघाडीला मिळेल नाही, त्यामुळे एकूणच महाविकास आघाडीतला प्रमुख पक्ष ठाकरे गट थोडीशी कार्यकर्त्यांमध्ये देखील मधल्या काळामध्ये या सगळ्या पराभवामुळे मरगळ पाहायला मिळाली. कशा पद्धतीनं त्यांना आता पुन्हा एकदा असं आहे की शिवसेना प्रमुखांचा करिश्मा इतका आहे की फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेण्याची शक्ती ही शिवसैनिकामध्ये आहे आणि त्यामुळे ठीक आहे, राजकीय यश अपयश असतं. याच्यापूर्वीच्या अनेक भारतातील निवडणुका तुम्ही बघितल्या असाल की ज्याला एकही जागा जिंकता आली नाही ते पण सत्तेत आलेले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष ज्याला जरी कमी जागा विधानसभेत मिळाल्या असल्या तरी देखील मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये लोकांना अभिप्रेत असणारा आणि लोकांच्या मनातला पक्ष जर कुठचा असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. आणि ज्या पद्धतीने आजचं महाविकास आघाडी सरकार घोषणा करते पण लोकांमध्ये ज्या पद्धतीचा असंतोष आहे त्या असंतोषाचा फायदा निश्चितच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला होईल. कार्यकर्त्यांनी काय भावना व्यक्त केल्या काय सांगा? तर कार्यकर्त्यांच्या भावना अशा होत्या की ही निवडणूक आपल्याला जिद्दीने लढायचं आहे, एकत्र मिळून लढायचं आहे आणि यासाठी जे काय करता येईल तो प्रत्येक कार्यकर्ता या पक्षासाठी योगदान द्यायला तयार आहे, ही त्यांनी भावना व्यक्त केली. मधल्या काळामध्ये आपण बघितलं की विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं अनेक नेते जिल्ह्यातले काही आले, निवडणूक लढवली आणि पुन्हा दुसऱ्या पक्षात गेले असं एक चित्र पाहायला मिळालं. त्यामुळं कुठेतरी जे हाडाचे शिवसैनिक आहेत त्यांच्यावर या निमित्तानं अन्याय होतो अशी एक भावना. असं आहे की शिवसैनिकांची जी जिद्द आहे त्यामुळेच शिवसेना आज टिकून आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्ते काम करत आहेत आणि आपण बघितलं असेल समाजामध्ये जो काय अन्याय होतो तेव्हा खऱ्या अर्थाने जर सुरुवातीला रस्त्यावरती कोण येतं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आणि शिवसेना रस्त्यावर येते. त्यामुळे आमच्या शिवसेना पक्षाचे आणि जनतेशी एक वेगळं ऋणानुबंध आहेत. लोकांना विश्वास आहे की अडचणीच्या वेळेला धावून येणारा कोण असेल तर शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. त्यामुळे विश्वासाने ज्या काम आम्ही करतोय मला निश्चित यश मिळेल असं मला वाटतं. मागे विधानसभेच्या काळात काय झालं किंवा लोकसभेच्या काळात काय झालं त्यापेक्षा पुढे जाऊन आम्ही चांगलं काय करणार आहोत या दृष्टीने पॉझिटिव्हली शिवसैनिकांच्या मनामध्ये विचार पडली तर स्वबळावर देखील जिल्ह्यामध्ये लढायला तयार आहेत का शिवसैनिक? असं आहे की शिवसैनिकांचं मत जे आहे आणि स्थानिक कार्यकर्त्यांचं मत हे घेऊन पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे योग्य वेळेला योग्य निर्णय घेतील. साहेब, राजकीय पातळीवर प्रश्न आहे की दोन्ही ठाकरे